अली बरफ या शौर्य पुरस्कार विजेत्या मुलीची सद्यस्थितीतली कहाणी साम टीव्हीने दाखवली होती। आपल्या बहिणीचा जीव वाचवण्यासाठी वाघाशी सामना करणाऱ्या हालीला परिस्थितीशी सामना करताना मात्र अनेक दिव्यांना सामोरं जावं लागत होतं। साम टीव्हीनं हे वृत्त प्रक्षेपित केल्यानंतर आता हालीला मदत करायला काही दानशूर हात पुढे आलेत। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या बहिणीला तिनं वाघाच्या हल्ल्यातून वाचवलं। तिच्या या शौर्याची दखल केंद्र सरकारने घेतली आणि यंदा 26 जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते हालीला शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला। अर्थात पुरस्कार मिळाला तरी हालीच्या मूळ आयुष्यातल्या हाल अपेष्टांना अंत नाही। सहसा आदिवासी पाड्यावर दिसणारी गरिबी हालीच्या घरीही दिसते। 2 वेळच्या अन्नासाठी हालीला सहन कराव्या लागणाऱ्या अपेष्टांना अंत नाही। त्यातच हालीच्या वडिलांनी तिचं लहान वयातच लग्न लावून दिलं आणि सध्या 15 वर्षांची हाली मातृत्वाच्या कळा सुचते। अशा परिस्थितीतही हालीला नवऱ्यासोबत काम करावं लागतंय। हालीच्या सध्याच्या या परिस्थितीची व्यथा साम टीव्हीने प्रक्षेपित केली। या वृत्तानंतर हालीला मदत करायला अनेक हात पुढे आले। ठाणे जिल्हा ग्रामीणचे प्रमुख प्रकाश पाटील आणि शहापूर तालुका प्रमुख मारुती धिरडे यांनी हालीच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला। हालीला शिवसेनेतर्फे त्यांनी सोन्याची अंगठी, 50 किलो तांदूळ आणि रोख 2500 रुपये दिले। याशिवाय शासकीय योजनेतून हालीला घर मिळालं नाही तर शिवसेनेतर्फे घर बांधून देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं। याशिवाय जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचालित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खर्डी इथे हालीचा सत्कारही करण्यात आला। या सत्कारावेळी हालीला संस्थेतर्फे 5000 रुपयांची मदत करण्यात आली। या मदतीमुळे हालीच्या कुटुंबाला तात्पुरता आधार मिळालाय। त्याबद्दल तिच्या कुटुंबियांनी साम टीव्हीचे आभार मानले। ते काय मदत झाली आहे त्याचे आम्ही आभार मानतो। हाली हे एक मोठं उदाहरण साम टीव्हीने समाजासमोर आणलंय। आदिवासी पाड्यांवरची परिस्थिती यातून आपल्या लक्षात येईल। यात सुधार होण्यासाठी समाजातल्या अनेक घटकांनी एकत्र येणं गरजेचं आहे। हालीच्या कुटुंबाला रोजगार उपलब्ध करून देण्याचीही गरज आहे। त्यासाठीही कार्य होणं गरजेचं आहे। फैयाज शेख, साम टीव्ही, शहापूर।